केंद्र सरकारने मंजूर केलेले शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत या प्रमुख मागणींसाठी नवी दिल्ली येथे गेल्या काही दिवसांपासून पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थानसह देशभरातील शेतकरी आंदोलन करीत आहेत। या देशव्यापी किसान आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी दिनांक 8 डिसेंबर रोजी भारत बंद पुकारण्यात आलाय। याच्या समर्थनार्थ शिरपूर बंदचेही आवाहन करण्यात आलंय। केंद्र शासनाने शेतकरी विरोधी 3 कायदे मंजूर केले आहेत। या नवीन कायद्यांमुळे शेतमालाला हमीभाव मिळणार नाही, बाजार समित्यांचे अस्तित्व संपुष्टात येणार आहे आणि शेतकऱ्यांची लुबाडणूक करण्यासाठी कॉर्पोरेट कंपन्यांना खुले रान मिळणार आहे। तसेच केंद्र शासनाने कामगारांचे हित बाजूला ठेवून कामगार कायद्यात दुरुस्ती केली। या शेतकरी व कामगार विरोधी कायद्याला विरोध करून हे कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी देशव्यापी आंदोलन सुरू आहे। त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी भारत बंदची हाक देण्यात आली आहे। त्यास पाठिंबा म्हणून शिरपूरच्या राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, प्रहार जनशक्ती पक्ष, कम्युनिस्ट पक्ष सह शेतकरी बांधवांनी बंदची हाक दिली आहे। या बंदमध्ये शिरपूर तालुक्यातील नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन सर्वपक्षीय किसान समन्वयक संघर्ष समितीतर्फे देण्यात आले आहे। यांना मी नम्र आवाहन करतो की आज शिरपूर शहरात सर्व महाविकास आघाडी आणि इतर शेतकऱ्यांच्या संघटनांची बैठक होऊन उद्या जो भारत बंदचा आदेश देण्यात आलेला आहे तो भारत बंद शिरपूर शहरात होईल। मी सर्व व्यापारी बांधवांना आवाहन करतो की आमच्या या किसान संघर्ष समन्वय समितीचं आव्हान स्वीकारावं आणि शांततेच्या मार्गाने बंद ठेवावा एवढं आवाहन करून आमचं आव्हान तुम्ही स्वीकारावं। आज जो केंद्र सरकारने किसान विरोधी कायदा काढलेला आहे त्याच्या विरोधात 8 डिसेंबर रोजी भारत बंदचे आव्हान जे करण्यात आलेलं आहे त्यासाठी शिरपूर शहरात देखील बंद पाळला गेला पाहिजे, म्हणून त्यासाठी जमलेले सर्व किसान हित जोपासणारे सर्व पक्षीय नेते मंडळींनी आज ठरवलेलं आहे की उद्या शिरपूर शहर हे पूर्ण काटेकोर बंद असेल। याच्यासाठी सर्व कायदेशीर पद्धतीने आज तहसीलदारांना देखील आम्ही भेटणार आहोत, मार्केट कमिटीला देखील जाणार आहोत आणि त्या पद्धतीने व्यापारी बांधवांना आमचं या समितीमार्फत आव्हान आहे की त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन कळकळीत बंद ठेवावा असं आव्हान सर्व किसान समितीच्या वतीने मी करत आहे।